नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत गोमयूची कथा। यामागील कथा जर तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलवर जाऊन नक्की पाहू शकता। तर तुमचा फार वेळ न घेता गोष्टीला सुरू करूया। एकदा गोमयू नामक एका कोल्ह्याला खूप भूक लागली होती आणि तो भक्ष्य शोधण्यासाठी रानोवनी हिंडत होता। भटकता भटकता तो एका रणांगणावर लढण्यासाठी उभ्या ठाकलेल्या सैन्याजवळ आला। दोन्ही बाजूंचे सैन्य अगदी लढाईच्या पवित्र्यात उभे होते। तेवढ्यात एका झाडाची फांदी तुटली व नगाऱ्यावर जोरने आदळली। खूप मोठा आवाज झाला। तो जोरदार आवाज ऐकून कोल्ह्याला आपल्या जीविताची काळजी वाटू लागली। एवढा मोठा आवाज करणाऱ्या प्राण्याने मला बघितलं तर माझी धडगत नाही। आपण येथून निघून जाऊ असा विचार त्याच्या मनात घोळू लागला। नंतर त्याला वाटू लागले की माझे पूर्वजही येथे होते, तर मी येथून कसा जाऊ? म्हणून गोमयूने त्या आवाजामागील रहस्य शोधून काढायचा निश्चय केला। गोमयू सावधपणे पुढे गेला। पुढे जाता जाता तो एका नगाऱ्याजवळ येऊन पोहोचला। मग तो स्वतःच्या त्या नगाऱ्याशी खेळू लागला। गोमयूला वाटलं त्याच्या हाती बऱ्याच दिवसानंतर खूप मोठा अन्नाचा साठा लागलाय। या नगाऱ्याच्या चामड्याखाली नक्कीच खूप मोठा मांसाचा साठा असावा असा विचार करीत गोमयूनं तो नगारा फोडला व आपला पंजा नगाऱ्याच्या आत घातला। पण आपल्याला भरपूर मांस मिळेल ही त्याची अपेक्षा फोल ठरली। केवळ एखादा आवाज ऐकून कोणीतरी निष्कर्ष काढू नयेत। रणांगणावर लढताना जो राजा धैर्य टिकून ठेवतो त्या राजाचा पराजय कधीच होत नाही। खूप प्रयत्न करून व स्वतःवर ताबा मिळवून संकट काळी देखील तुम्ही स्वतःचं शहाणपण टिकवू शकता। सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवून तुम्ही विजयी नेते होताच, पण जीवनात अधिक आनंदी होऊ शकता। सर्वप्रथम आपण तो महाभयंकर आवाज कोण काढत आहे याचा शोध घ्यायला हवा। दमनक सिंहाला म्हणाला, कृपया आपण येथेच थांबा, मी आवाज कुठून आला त्याचा शोध घेऊन येतो। पिंगलकाला वाटलं कोल्ह्याच्या शब्दावर विश्वास ठेवणं योग्य नव्हे। कोल्हा कदाचित शत्रूशी मैत्री करून आपल्याला सिंहासन सोडायला लावेल हा विचार करून पिंगलक कोल्ह्याच्या मागावर निघाला। पिंगलक सुरक्षित अंतर ठेवून कोल्ह्याचा माग काढत जंगलात लपून राहिला। दमनक जंगलात शिरला व त्याने संजीवकाशी संपर्क साधला। संजीवक म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून एक साधा बैल आहे हे कळताच दमनक आनंदला। दमनकाने आवाजाचा उगम ओळखल्यावर तो स्वतःशीच म्हणाला, जो राजा संकटात सापडलेला असतो तो राजा त्याच्या मंत्र्यावर अवलंबून राहतो आणि म्हणून मंत्र्याची इच्छा असते की राजा सतत दमनीय अवस्थेत असावा। तुमच्या वरिष्ठांना ज्या बाबतीत ज्ञान नसेल व जे काम त्यांना करता येत नसेल ते आत्मसात करा, म्हणजे वरिष्ठ तुम्हाला दूर करू शकणार नाहीत। त्यांना तुमची गरज सतत लागेल व ते सतत तुमच्याशी सल्लामसलत करतील याची काळजी घ्या। अशा प्रकारे विचार करता करता दमनक हळूहळू पिंगलकाकडे गेला। मनातली भीती कमी करून दमनक खाली बसला। पिंगलकाने विचारलं, दमनका, तू तो भयानक प्राणी बघितलास का? दमनकानं उत्तर दिलं, होय महाराज, मी त्याला बघितलं आणि कदाचित त्याने तुम्हालाही बघितलं असावं। पण महाराज, बलवान लोक अशक्त व दुर्बल माणसांना त्रास देत नाहीत आणि म्हणूनच तो बलदंड प्राणी आपल्या वाटेला गेला नसावा। सोसाट्याचा वारा गवत उपटू शकत नाही। गवत अतिशय नाजूक असतं व वाऱ्यासमोर खाली वागतं। अगदी तसंच श्रेष्ठ बुद्धिमान लोक नम्र असतात। असे श्रेष्ठ लोक फक्त बरोबरीच्या शूरासमोरच आपलं बल दाखवतात। दमनक पुढे म्हणाला, महाराज, हे खरं आहे की तो प्राणी धैर्यवान व दांडगा आहे। आपण त्यांच्या पुढे अशक्त व दुर्बल आहोत, पण महाराजांची इच्छा असेल तर मी त्या प्राण्याला आपल्या समोर अवश्य सादर करेन। यावर पिंगलकाने एक दीर्घ सुटकेचा निश्वास टाकला व म्हणाला, हे खरंच शक्य आहे काय? दमनक म्हणाला, होय महाराज, बुद्धिमत्तेच्या जोरावर हे सहज शक्य आहे। असं म्हणतात की शारीरिक ताकदीपेक्षा बुद्धीच्या जोरावर युद्ध देखील जिंकता येतं। पिंगलक म्हणाला, हे जर खरं असेल तर याच घडीला मी तुला मंत्रीपद बहाल करीत आहे। तुझ्या इच्छेनुसार तू कोणालाही शिक्षा करू शकतोस अथवा बक्षीसही देऊ शकतोस। हे अधिकार मी तुला देत आहे। हे अधिकार मिळाल्यावर दमनकाने संजीवकाची गाठ घेतली व त्याला जंगली जनावरांच्या ताकदीच्या गोष्टी सांगून घाबरून सोडलं। दमनकानं सिंहराजाशी ओळख करून देण्याचं वचन संजीवकाला दिलं। सिंहराजाकडून माफी मिळवण्यातच संजीवकाचा फायदा आहे हे दमनकाला त्याला पटवून दिलं। तुझी प्रचंड ताकद वेडवाकडं वागून वाया घालू नको। मी राजाची मंत्री होईन व नंतर आपण दोघे ऐशोआरामात व चैनीत जगू। दमनकाने बैलाची स्तुती केली। अहंकारी माणूस कोणालाच मान देत नाही। तो सर्वांशी समतेच्या भावनेनं वागत नसल्यामुळं त्याचं अंधपतन होतं।
त्यामुळे त्याचा मान सन्मानही तो गमावतो. राजाने मान देऊनही दंतिलाबाबतही असंच घडलं. ते कसं बरं? संजीवकाने उत्सुकतेने विचारले. मग दमनकाने दंतिलाची गोष्ट संजीवकाला सांगितली. कोल्हा व खोकड या दोघांनाच राजाचे मंत्री म्हणून असंख्य जनावरातून निवडण्यात आलं. या निवडीतून लेखकाला सुचवायचं आहे की प्रत्यक्ष जीवनात राजकारणी कोल्ह्यासारखेच लबाड असतात. त्यांच्यापासून सावध राहा. त्यांच्या बोलण्याला भुलू नका. मी मंत्री होईन, मग आपण दोघे दरबाराच्या सर्व सुखसोयीचा उपभोग घेऊ, असं म्हणत दमनकाने आर्जव विनंत्या करून बैलाला खोट्या वचनांची लाच दिली. पण ही लाच खेळताना राजाला भासवलं की बैल राजाहून खूप बलवान असला तरी मी म्हणजे कोल्ह्याने बैलाला गोंजारून शांत केले व त्याला आपला जानी दोस्त बनवले. अशा प्रकारे खोटं नाटक करून कोल्ह्याने राजाला आपलंच केलं. आपण राजकारणी व नेते त्यांच्यापासून स्वतःला सांभाळायला हवं, नाहीतर आपण देखील दमनकासारखे दुतोंडी व वागण्यात विधिनिषेध न पाळणारे हो. सामान्य माणसांनी तत्वहीन राजकारणापासून नेहमी सावध राहावं. स्वतःचा आर्थिक फायदा करून घेण्यासाठी ते दुतोंडी वागतात व कोंबडे झुंजवतात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. यानंतरचा व्हिडिओ दंतिलाची गोष्ट हे पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा.